मांडण्यापेक्षा ते सभागृहामध्ये मांडलेलं चांगलं राहील असं मी त्या ठिकाणी मानतो. कोल्हापूरच्या जागेत प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की 2 गाद्यांमधला फरक आहे. ती गादी जी आहे त्या गादीने असणारा देशाला एक नवीन दिशा दिली आणि असं साताऱ्याच्या गादीचं काहीच नाही, फक्त एक सिम्बॉलिक आहे. शिवाजी महाराजांच्या संबंधाचा असणारा हे सिम्बॉलिकपणा आहे त्याच्यामध्ये. पण कोल्हापूरची जी गादी आहे तिने असणारं देशाचं रचना आणि समाज व्यवस्था याच्यातला एक नवा पायंडान बदल शाहू महाराजांनी केला. तो मला वाटतं घटनेचा भागही झालेला आहे या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे आम्ही असं मानतो की ती गादी भारताच्या नव्या रचनेमध्ये रिलेव्हन्स आहे. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी ज्याला आपल्याला म्हणता येईल की स्वतःचं असणारं एक राज्य उभं केलं, त्या सगळ्या ज्या परिस्थितीमध्ये उभं केलं, तर महाराज हे असणारे जे आहेत ते महाराष्ट्राचे असणारे आदर्श आहेत. काही जण दैवतपणाही त्यांना देतात, तर ते मानलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो.